आज आहे सोमवार, सो मी रात्री शाबू भिजत घातले होते। आज मी ते साबुदाण्याचे वडे बनवणार आहे। शाबू भिजत घालताना महत्त्वाची एक टीप म्हणजे की शाबू ही नेहमी पसरट भांड्यात भिजत घालायची आणि त्यामध्ये खूप कमी पाणी घालायचं, म्हणजे शाबू ही अशी मोकळी मोकळी होते आणि वडे पण असे कुरकुरीत होतात। आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे की जे आपण बटाटे उकडून घेतो ते कमी उकडून घ्यायचे आणि गरम पाण्यातून उकडून झाल्यानंतर गरम पाण्यातून 10 ते 15 मिनिटासाठी बाहेर काढून ठेवायचे, म्हणजे त्यामध्ये जे एक्स्ट्रा जे पाणी असतं ते निघून जातं आणि वडे एकदम कुरकुरीत होतात। बघा, असे छान असे माझे वडे तळून झालेले आहेत। मग काय, आवडली ना रेसिपी? वडे असे थोडेसे फुटले ना की समजायचं की वडे आतून एकदम छान शिजलेले आहेत। बघा, इथे तुम्ही तर बघू शकता की वडे किती छान आतून शिजलेले आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत। असे साबुदाण्याचे वडे आणि दही आणि काकडीची कोशिंबीर, आहा मस्तच। अशा छान छान व्हिडिओसाठी आणि किचनमधल्या छोट्या छोट्या टिप्ससाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। बाय।